शाळा कॉलेज हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा। या टप्प्यातून एकही व्यक्ती सुटला नाही, पण या टप्प्यातील अत्यंत अवघड वाटणारा क्षण म्हणजे परीक्षा। आणि त्याच परीक्षेत आपण नापास झालो तर मग मात्र वेगळीच तारांबळ होते। पण जर तुम्हाला शाळा कॉलेज मधला शिक्षक म्हणाला की मी तुला तुझा पेपर पुन्हा घेऊन पास करतो, तर तुम्हाला काय वाटेल? पण मी जे सांगते ते खरं आहे। ही सत्य घटना घडली आहे शिक्षणाचं माहेर घर असणाऱ्या पुण्यात। पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून काय आहे ती घटना। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। पुणे हे शिक्षणाचं माहेर घर, पण याच शिक्षणाच्या माहेर घरात एक लाजिरवाणा प्रकार घडला। वाघोलीतील बायफ रस्त्यावरील नामांकित पार्वतीबाई गेंडबा मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजमधील चक्क प्राध्यापक आणि त्याची टोळी नापास होणारे विद्यार्थी हेरून दुपारी झालेला इंजिनिअरिंगचा पेपर पैसे देऊन संध्याकाळी परत लिहून घेत होते। प्रतीक किसन सातव असं या प्राध्यापकाचं नाव। ज्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की आपण गणित 2 या पेपरमध्ये नापास होणार, अशा विद्यार्थ्यांना हेरून त्यांच्याकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगणमत करून 10 ते 50 हजार रुपये मागायचे आणि त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यायला लावायची। या प्रकरणामध्ये हा प्राध्यापक एकटाच नव्हता, तर त्याच्या जोडीला त्याचे 3 साथीदार देखील होते। पण त्याला असं वाटत होतं की आपलं कृत्य कोणाला समजणार नाही। पण या प्राध्यापकाचं बिंग एका खबऱ्यामार्फत फुटलं। गुन्हे शाखा युनिट 6च्या पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की पार्वतीबाई गेंडबा मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक प्रतीक सातव हे कॉलेजमध्ये दुपारी झालेला पहिल्या वर्षाचा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 हा पेपर रात्री कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन पुन्हा पेपर लिहिण्यासाठी देणार आहे। मग काय, पथकानं छापा टाकला आणि प्राध्यापक जाळ्यात अडकला। गुन्हे शाखा युनिट 6च्या पोलिसांनी प्राध्यापक, त्याचे 3 साथीदार आणि 8 विद्यार्थी अशा एकूण 12 जणांवर कारवाई करून चौघांना अटक केली। त्यांच्याकडून पोलिसांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 या विषयाचे लिहिलेले उत्तरपत्रिकेचे 6 बंडल, रोख रक्कम 2,06,000 रुपये आणि उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रूमची चावी असा मुद्देमाल जप्त केला। प्राध्यापक प्रतीक सातव, आदित्य खिलारे, अमोल नागरगोजे आणि अनिकेत रोडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे। तर कॉलेजमध्ये शिकवणारा प्राध्यापकच विद्यार्थ्यांना गैरमार्गाचा अवलंब करून परीक्षेत पास करत असेल तर ही शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। आता या कॉलेजबाबत शिक्षण विभाग काय कारवाई करणार हे पाहणे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।